आता चांदीवर मिळणार 1 एप्रिल पासून कर्ज। नवीन नियमावली नेमकी काय? नमस्कार, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय आय लव्ह नगर न्यूज। थांबा, जर तुम्ही तुमची चांदी विकण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ पाहिल्याशिवाय तो निर्णय घेऊ नका। कारण 1 एप्रिल पासून तुमच्या घरातील चांदी आता फक्त शोभेची वस्तू राहिलेली नाही, तर ते तुमचं एटीएम बनणार आहे। म्हणजे चांदीला आता सोन्याचे दिवस आलेत। हो, तुम्ही बरोबर ऐकलत। कारण आता सोन्यासारखंच चांदीवर देखील कर्ज मिळणार आहे। 1 एप्रिल पासून सर्व बँका, सहकारी संस्था आणि वित्त कंपन्या ग्राहकांना चांदीवर कर्ज देऊ शकतील। आरबीआयने चांदीच्या कर्जाबाबत काही नियम लागू केले आहेत, जेणेकरून चांदीवर कर्ज मिळवण्याची प्रक्रिया ही भेदभावमुक्त असेल। आता ही नवीन नियमावली नेमकी काय आहे हे पाहूया। या नियमांनुसार वैयक्तिक कर्जदार जास्तीत जास्त 10 किलो चांदीचे दागिने किंवा दागदागिने गहाण ठेवू शकतात। जर तुमच्याकडे चांदीची नाणी असतील तर त्याची मर्यादा 500 ग्रॅम पर्यंत निश्चित करण्यात आली आहे। मात्र शुद्ध चांदीच्या विटा किंवा चांदीच्या लगडींवर कर्ज घेता येणार नाही, कारण ही सुविधा केवळ दागिने आणि नाण्यांसाठी मर्यादित आहे। आता या नियमांमध्ये काय काय समाविष्ट आहे हे देखील जाणून घेऊयात। चांदीच्या कर्जाची कमाल मर्यादा ही 2.5 लाख आहे। त्यामुळे कर्जदार चांदीच्या किमतीच्या 85% पर्यंत कर्ज घेऊ शकतो, परंतु ही रक्कम 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावी। जर कर्जदाराची इच्छा असेल तर ते नंतर कर्ज मर्यादा वाढवू शकतात, परंतु ती नमूद केलेल्या LTV म्हणजेच लोन टू व्हॅल्यू मर्यादेपेक्षा जास्त नसावी। यासोबतच बँक किंवा वित्तीय संस्थेला कर्जाशी संबंधित सर्व माहिती, व्याज, सेवा शुल्क आणि इतर कोणत्याही शुल्काची आगाऊ माहितीही द्यावी लागणार आहे। जर बँक बुलियन पेमेंट पर्यायासह कर्ज देत असेल तर तुम्हाला सध्याच्या चांदीच्या किमतीवर कर्ज परतफेड करावी लागेल। बुलियन पेमेंट म्हणजेच तुम्ही व्याज आणि मुद्दल दोन्ही एकाच रकमेत भरता। या प्रकरणात हे पेमेंट तुमच्या पेमेंटच्या वेळी सध्याच्या चांदीच्या किमतीवर आधारित असेल। अशा प्रकारे कोणाचंही नुकसान होणार नाही। त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही चांदीवर कर्ज घेता तेव्हा गेल्या 30 दिवसांची किंमत आणि सध्याची किंमत ही दोन्ही विचारात घेतली जाईल। आता कर्ज फेडलं नाही तर काय? जर कर्जदार हे कर्ज फेडू शकला नाही तर त्यांना प्रथम बँकेकडून नोटीस पाठवली जाईल किंवा सूचित केलं जाईल। जर कर्जदाराने तरीही कर्ज फेडलं नाही तर ती चांदी ही लिलावासाठी ठेवली जाईल। लिलाव चांदीच्या किमतीच्या 90% पासून सुरू होईल। जर चांदी कर्जाच्या रकमेपेक्षा जास्त किमतीला विकली गेली तर उरलेले पैसे हे कर्जदाराला दिले जातील, अशी ही नवीन नियमावली आहे। तुम्हाला याबद्दल नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि पाहत राहा आय लव्ह नगर न्यूज।